गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा विषय परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये मुलांनो काल याआधी आपण या पाठाविषयी चर्चा केलेली आहे आणि स्वयंपाकघरात कोणकोणत्या गोष्टी असतात याची यादीसुद्धा तुम्ही केलेली आहे. तर आज आपण पाहूया पाठ 14वा स्वयंपाकघरात जाऊया. मुलांनो तुम्हाला दिसेल इथे काय करतायत बरं चित्रामध्ये, सांगा पाहू. चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे. पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात. त्यासाठी तिकडे लाकूड जाळून उष्णता दिली जात आहे. खाली दिलेली चित्रे बघून अशीच माहिती सांगा. आता ही बघा, या आजीबाई काय करतायत, पुऱ्या तळतायत. कशावर, तर चुलीवर तळतायत. मुलांना तुम्ही शहरात राहता, गावी जर गेलात तर चूल असते आणि चुलीमध्ये उष्णता मिळवण्यासाठी, उष्णता म्हणजे आग, आगीपासून उष्णता मिळते. मग उष्णता मिळवण्यासाठी या आजीबाई चुलीमध्ये लाकडे जाळतात. लाकडे जाळून उष्णता मिळवली जाते. बरोबर आहे. तसं पाहिलं असता जर खालचे 3 चित्र पाहिले तर मुलांनो खालच्या चित्रामध्ये पाहिले असता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या उष्णता निर्मितीसाठी काय केलेलं आहे, इंधन वापरले आहे. वरती तर लाकडे वापरतात, खालती बघा इथे या ठिकाणी गॅसचा वापर केलेला आहे. गॅसचा वापर करून या ताई ज्या आहेत चपात्या करत आहेत. बरोबर आहे, दिसतंय तुम्हाला. आणि दुसऱ्या ठिकाणी ताई काय करते, ताईने उष्णता कशापासून मिळवलेली आहे बघा, स्टोववरती स्वयंपाक करत आहे. स्टोववरती स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी स्टोवमध्ये रॉकेलचा वापर केलेला आहे. कशाचा वापर केला, रॉकेलचा. रॉकेलपासून यांनी उष्णता मिळवलेली आहे. बरोबर आहे. आता तिसऱ्या ठिकाणी जर गेलात तर ही विजेवर चालणारी गॅस आहे. खरं म्हणजे विजेची शेगडी आहे ही. विजेच्या शेगडीवरती ही या उष्णता मिळवलेली आहे आणि त्यानुसार इथे स्वयंपाक करत आहेत. तर मुलांनो लक्षात ठेवायचं आहे, उष्णता मिळवण्यासाठी लाकडांचा वापर करतात स्वयंपाकासाठी आणि गॅस सिलेंडर. बरोबर आहे की नाही. तुमच्याकडे आहे स्टोव, आता हळूहळू बंद होत चाललेलं आहे. आणि हे लाईटवर चालणारी शेगडी आहे. अशा पद्धतीने उष्णता मिळवून काय केलं जातं, स्वयंपाक तयार केलं जातं. तर आता सांगा पाहू काय दिलं इथे बघूया. काही अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर उष्णता दिल्यामुळे अन्न शिजतं आणि अन्न शिजल्यामुळे काय होतं मुलांनो, ते मऊ होतात आणि खायला रुचकर लागतात. जर तुम्ही तांदूळ कच्चेच खायला सांगितले तर तुम्हाला कच्चे तांदूळ पटकन चावता येतील का, नाही, ते कडक असतात. मग त्याला उष्णता देऊन शिजवले की ते मऊ होतात आणि रुचकर लागतात. बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो, सगळी फळे आपण न शिजवता खातो आणि त्याचबरोबर गाजर, मुळा, बरोबर आहे की नाही, बीट यासारखे काही हे आहेत भाज्या आहेत, ते आपण कच्चे खातो. बरोबर आहे. फळे पण कच्चेच खातो. स्वयंपाकासाठी लाकडांपेक्षा गॅस वापरणे सोयीचे असते. का सोयीचे असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर मुलांनो जर चूल पेटवायची झाली तर खूप त्रासदायक आहे आणि चूल पेटली तर स्वयंपाक करताना धूर डोळ्यात जातो आणि डोळे खराब होण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. गॅसवरती बघा कुठेतरी आहे का धूर, नाही. म्हणून चुलीपेक्षा किंवा लाकडा जाळण्यापेक्षा गॅसवर स्वयंपाक करणे सोयीचे आहे. आणखीन एक मुलांनो, चूल पेटवायला खूप वेळ लागतो, परंतु गॅस फक्त बटन फिरवलं की पेटतं. बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने
लाकडे जाळून लाकडांपेक्षा गॅस वापरणे सोयीचे होईल. कळलं? हां, तर एवढा भाग आपण इथे घेणार आहोत, इथे थांबणार आहोत. कळलं तुम्हाला? हा धडा वाचा. हा धडा 2 वेळा वाचा. थांबूया. बाय बाय.